बाई शांतीले आता कुठे चालले हो? काय झालं शांतीले? आताच तो होती बिचारे. काय झालं ना? आतापर्यंत शांता काकू इथंच तो त्या बुड्याचं भांडण सोडवत. काय झालं? सारे सारे डॉक्टर दिसून राहिले आणि घेऊनही चालले. हे आपल्या गावातले डॉक्टर होय. डॉक्टर काय लिहिलेच पण शांता काकूला उचलूनच नेलं ना. चल पाहून येऊ काय झालं तर. जाऊन पाहू तिथपर्यंत. ना तिथंच उभी राहतं काय? मी नाही येत बापा. तुम्ही जाऊन पाहा मग सांगा मला काय झालं तर. काही नाही काही तिथे जाऊन पडणं. मी पाहून येतो काय झालं तर. ते आता पाहायला गेली नेलं ना तिला किती दूर. आता का तिच्या मागं काही धावा. हो ना बाई आताच तर होत्या. काय झालं एकदम दवाखान्यात न्याले काही समजलं नाही बाई आपल्याला. कसं काय झालं काय नाही. चालता काय त्याच्या घरी त्याच्या सुना असं विचारू. नाही आताच नाही झालं तिच्या घरी. माहिती होती तिची गेली ना. आता सांगा ना काय झालं म्हणून. आणा ना ते बातमी. एकदम तिच्या घरी जाऊन पडता काय झालं काय नाही आपल्याला का माहीत. चाललं आपण तिच्या घरी. काकू आपण बाप भेटी आलो असं तर होईल. बा आल्या एवढं झाली तब्येत तरी मागरी एक नाही आलं म्हणून तिच्या सुना म्हणून. शांता काकू कोणाचे काम पडते. चाल ना तिच्या घरापर्यंत. तिच्या घराची भेट घेतं काय तिच्या सुनीची भेट घेतं. तेच नाही तर काय करतं तिथं जाऊन. त्याला दवाखान्यात आपण काय तिथं गोंधळ करतो काय आपलाच. हो येऊ दे शांता काकूले मग जाऊ आपण. बुढी आता चल मी पायकाल जातो काय मग सांगते तर काय नाही तर. काकू अचानक नेलो शांता काकूले काय झालं म्हणते. गेलते ना तुम्ही विचारलं बाई तिच्या मोठ्या सुनीले निताले. लाई तर निसती लळेच बाई कोमल. काही तिचा अक्कातच नाही पाहायला जाऊन राहिलो. अशी लढून राहिली काही झाल्यासारखं. आणि ते बिचारी नीता जराशी स्ट्रॉंग आहे जराशी. तर ते बोलली माझ्यासोबत म्हणे काही म्हणे आम्ही म्हणे बिचारे म्हणे असेच आता बुड्याचं भांडण झालं म्हणे. मग काय म्हणे होते झालं तर झालं. सासऱ्याला सांगून राहिल्या त्या म्हणते ह्या. तर मग बुडी म्हणते अशी बसली होती म्हणते. बुडी म्हणते एकदम पलंगाखाली उतरली म्हणते. पोट दुखते केलं म्हणते. चक्कर येते केलं मतलब म्हणते. दड खन जाऊन पडली म्हणते. बुड्डा म्हणते काय झालं शांती. ह्याही म्हणते आई काय झालं काहीच नाही. आई बोले नाही हाले नाही डुले नाही काहीच नाही हो बाई. मग तसंच बाई डॉक्टरला फोन बोला. डॉक्टरही म्हणे तुम्ही चांगल्या डॉक्टरपाशी न्या म्हणे. आता तिले नेलं जिल्ह्याच्या दवाखान्यावर. त्याच्या सुनील विचारलं आणि नेमकं काय झालं व त्या म्हणे काही समजलं नाही म्हणे आम्हाला. येऊन पडल्या म्हणे डाळकन. आता काय झालं काय नाही आता डॉक्टरपाशी गेल्यावर माहीत पडन म्हणे. आता ते गेले घेऊन. आणि कोण गेलो मग सोबत शांतीसोबत. तिचा तर बुडा घरीच ठेवलं. बुडा हवलते म्हणे. बुड्याला घरीच ठेवलं म्हणे. इकडे येऊन बोलली बाई बुडा बात टेन्शन घेते तिचा. हळवा म्हणून जायतो मनानं बात हे होते. पोरं गेले बाई. पोरं आले म्हटलं तिचे धावतच जसे फोन केल्याबरोबर गाड्या घेऊन आणि टाकलं गाडीत म्हणते. आणि एक बुडी नेली म्हणते आपल्या घराबच्ची. तिचं नाव अंतकलाले चाल म्हटलं म्हणते बुडीले. कसं उचला खासले पाहिजे ना बैले. उचलून न्या लागलं तिले. दोन सुना असून दुसऱ्याला पाठवा लागलं काय. दोन सुना असून एकीला जाणार नाही सुचलं का हो माय. एक गेलीस तिथं सून. सांग बरं तू. हो मॅही म्हटलं तुम्ही कोण नाही गेल्या म्हटलं दोघीपैकी एक. त्या म्हणे काकू आमच्या घरच्याने येऊच नाही म्हणे आम्हाला. येऊच नका म्हणे तुम्ही. काहून म्हटलं असं केलं म्हटलं त्या घरच्यानं आम्हाला म्हणे त्या तिचा अक्कात पाहू का तुमचा अक्कात पाहू तुम्ही तिथं लढण. हेच आता कोमल कशी दबून नाही राहिली म्हणे. हेच निस्ती लढून राहिली. बुड्याला सांभाळायला लागून राहिलं निताले आणि इले सांभाळून राहिलं बाई. आता चालल्या तिच्या घरी मार गर्दी करून राहिल्या. काय झालं त्या सासून काय ते एकटी सांगणारी पोरगी. आणि त्यात निस्ती लढून येतच आहे बापा. एकदम काय झालं असं ना काकू पोटात एकदम असं झालं पडल्या असं बाई. अपेंडिक्सचा कोण घेऊन असं का दुखला गिकला असं फुटला घेतला तर नसं. मला झालं बाई अपेंडिक्सचा कोण एकदम नाही उमयत असते बाई. कुरपत पोट दुखत राहते त्याच्यानंतर तो फुटत असते. एकदम नाही फुटत असते. एकदम फुटत नाही त्या गोष्टी होत नाही. त्याला लय दिवस लागते. एवढ्या लवकर काय दुखलं म्हणते ना पोट. अपेंडिक्सचा कोण नसून दुसरं काही असं. आजकाल ते फुट पाहिजे होते म्हणते. ते तर नसं उमायची पत्ता काही खाल्लं असं काही ना. शांता काकूला लय आवड आहे हो बाई. नुसतं शिव पाता खायची. त्याच्या सुनाकडे लय फाडते म्हणते. आणि खाते हो बाई शिव पाता. तिला लयच आवडते पहिल्यापासून खाऊ नाही शिव पाता. मग राज कधी आपण काही विचारलं नाश्त्याला काय खाल्लं शिव पाती पुई खाल्ली म्हणते. तिखट पुई खाल्ली म्हणते. काय तिचं पोट नाही दुखन काय पोट बैकनी आणि बैकलं असं पोट. हो खात जाय ना आम्ही जाऊ तर खाई बाई ते. आता सुना तरी तर नाश्त्याचं करते हो. हिनं खायला पाहिजे काय काय खा शिव पातं. आपल्याला काय माहिती आपण तारा तोडून राहिलो काही नाही. तारा तोडण्यात काय अर्थ. दुसरं काही झालं असं तिले जाऊ द्या. काही दुसरं झालं असं झालं पाहिजे. आईला कसं सोच नेऊन राहिलं. हो श्याम तू जास्त पॅनिक होऊ नको. काही नाही होत बरोबर होते सगळं काही. काकू तुम्ही आईले जराशे हे करत राहा. आईले ओ शानाचा प्रयत्न करा. अशा थापडा गिपडा बोला आईसोबत काही. तू कशीच उठून नाही राहिली ना. कशीच नाही उठून राहिली. काय करू शांते उठणं शांते. डोळे उघडणं आई तर कशी डोळे उघडून नाही राहिली. श्याम तू धीर धर. तू असं खसल्यानं कसं जमणार आहे. आता थोडा वेळ वाट डॉक्टर पाशी नेल्यावर आता समजून काय आहे तर. शांते उठो शांते सांग कुठं कुठलं शांते हालचाल कर ना उलीशी. गेले लोक आई कशी डोळे उघडून राहिली. घे लोक थोडीशी 5 लोक आजचे दिवस 5 लोक एक चालूनच राहिलो ना. आता तुला तर माहित आहे धीर धर काही नव्हत होते बरोबर होते. आईले काही नव्हत. शांते उघडणं मा डोळे शांते उघडणं. त्या डोळे लावून घेतलं तर कसं होईल. चालणं उठणं तोपर्यंत जवळच आहे दवाखाना. माझ्यासोबत काही बोलणं अशी बोलली नाही तर कसं होणं बाई. शांते बोलणं काही ना काही बोल. काहीतरी बोलली म्हणजे आम्हाला चांगलं वाटते. तुला खरं पाय कशी टेन्शन मध्ये तू डोळे लावून घेतले तर. अरे आई नाऊ केलं तुमच्या आईनं. आणि ते अशीच बोलणं बोल. आला तुले काय झालं मा शांते. काय झालं शांते. बोलणं बाई बोलणं. अशी नको करू. डोळे नको लावून घे. डोळे उघडून उघडायचा प्रयत्न करू शांते. नाही बोलली तरी आता तुझा धीर आला. मी म्हटलं तुला बरोबर होते म्हणून. आई पा आता बोलली.
काय शांती डोळे उघड उघड असे डोळे लावून नको घेऊ. डोळे लावून घेशील तर मग आपल्याला दवाखान्यात जावं लागते ना. हा डोळे दवाखान्यात जायपर्यंत तरी डोळे उघडून पाय. बस आता आलाच आहे दवाखाना, टेन्शन न घेऊ. आईले फक्त आता तुम्ही काकू जराशी होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, बोलत राहा आईसोबत दवाखान्यात पोहोचेपर्यंत. आम्ही धरतो दोघं जण, तुम्ही उतरा आपण घेऊन जाऊ मग. आणि झालंच आता पोहोचलो. आता शाम तू टेन्शन नको, असा पॅनिक झाला तर मग मी कसं करणार आहे. तू जास्त टेन्शन देऊन राहिला मला असं वाटलं तू या दारून तू तर काहीच नाही, तू अधिक त्याच्यापेक्षा टेन्शन घेऊन राहिला. टेन्शन नाही, आई अशी करू राहिली, टेन्शन येईन तर काय. तू बरोबर अभिच तू टेन्शन घेशील तर मग कोणत्या ना कोणाकडे पा सारे जण तुम्ही असे हे करा तर त्यांना किती धीरे ठेवा एकट्यानं, मग थोडी कचन ना असं नको करू. ते पाय ते पोर पाय कसे होऊन राहिले, लढून राहिले ते. उघड डोळे, तू डोळे उघडशील तर ते चांगले राहील. त्यात झाला सलाईन देऊन राहिले, अधिक येईल होश नाही आला. डॉक्टर तर तिकडे चालले गेले. आता कसं करा विचारा का डॉक्टर साहेबले. आमले बोलावतो बाई, काही काही फक्त हालचाल जशी आहे तशीच आहे न्यायची. साहेब अर्धताच झाले ना सलाईन घेऊन, पण आई अधिक होशमध्ये आहे नाही ना. काही क्रिटिकल कंडिशन असेल तर सांगा, आम्ही शिफ्ट करून टाकतो. नाही तर आईले तुम्ही काही बोलूनही नाही राहिले साहेब. भाऊ काही टेन्शनचं काम नाही आहे. मस्त त्या सुखरूप आहे, काही नाही आहे. त्यांना फक्त एवढं म्हणजे कसं त्या बेशुद्ध पडल्या, त्यांचं काही एवढं मोठं हे नव्हतं. त्यांना फक्त मायनर अटॅक आला आहे याचा, ॲसिडिटीचा अटॅक. हा दुसरा अटॅक नाही, ॲसिडिटीचा अटॅक आला आहे. तर त्याच्यामुळं त्यांना असं झालं, म्हणून पोट वगैरे दुखलं. तेव्हा त्याचं काही एवढं टेन्शन घेऊ नका. काही नाही, आता अर्धा एक तासात त्या पूर्ण डोळे उघडेल. काहीच नाही, तुम्ही उद्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. उद्यापर्यंत काय तर आज रात्री मी सुट्टी देऊ शकतो. फक्त होश येणं महत्त्वाचं आहे. आता अर्धा तासात होश येतेच, आमची गॅरंटी आहे ना. पडल्यास 5 मिनिटातही डोळं उघडून त्याचं काही नाही आहे. कोणी अर्धा तास लावते, कोणी 5 तासही लावते, त्याचं काही नसते. आता अर्ध्या तासातही डोळे उघडू शकते, कधी उघडू शकते. 5 मिनिटातही उघडते कोणी. काही काळजी करण्याचं कारण नाही ना मग म्हणजे आम्ही निश्चित राहतो. साहेब उघडले होते जराशे डोळे, माझ्यासोबत केलंय तिनं, पण मी तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे उघडले ना, बस झालं मग उघडले होते आणि त्यांनी आता ते आराम करू राहिले. कसं त्याच्यामध्ये जरासा त्रास होते ना, तर म्हणून ते आता आराम करत आहे. मग काही टेन्शनची बात नाही आहे, काही नाही आहे. ठीक आहे मी चालतो. मग घ्या मग पेशंटची काळजी घ्या तुम्ही. आणि तसं नर्स लोक आहेच म्हणा, त्यांना द्या कमी जास्त काही असलं तर. आणि मलाही करा तुम्ही कॉल. अरे बाबू मला तर लय टेन्शन आलं. तो काय झालं काय नाही बा शांतीले, कशी डोळे उघडे नाही ना. काय म्हणता, काय म्हणून राहिल्या. म्हणून राहिला आम्ही इकडे बोलून राहिले. शांती तू आराम करतो. बरं आईले डोळे उघडते म्हणे, पहा डॉक्टर म्हणे. बोलली आता आराम करून राहिली ते. आई कसं वाटते आई, बरं लागते काय. हो बाबा बरं लागते. काही नाही, डोळे उघडे करायला मन नाही करून राहिलं फक्त. नाही बरं कर आराम तू. हो बाबू बरं लागून राहिलं. आपला श्री कुठं आहे. श्रीची काही चिंता करू नको, श्री आपला घरीच आहे. जाऊ आपण 5 वाजता, बोलजो मग त्याच्यासोबत.